नजरेच्या जादून काळीज चोरून नजरेच्या जादून काळीज चोरून ओठांच्या कोणात गुलाब पेरून। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या, जर शेअर नाही केला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण करून टाकून द्या मित्रांनो। चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशा प्रकारे व्हिडिओ नवीन टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत आपलं नोटिफिकेशन येऊन जाईल व्हिडिओचं। ओके तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल, त्या प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसेल। सर्वप्रथम आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे लावलेले दिसून जाईल, एकदम छान असं खतरनाक विषय ग्रुप्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। लावल्यानंतर आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसेल, मग या फोटोला काही पण नाही करायचं, मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे जे का तुमचे फोटो त्या फोटोला अशा प्रकारे चेंज करून घ्या, जसं मी फोटो चेंज करायचं त्या स्टेपमध्ये जिथं पण आपली लेअर आहे तिथंपर्यंत आपला फोटो ठेवायचा। मग आपल्या फोटोचा पुढचा पार्ट कट करून घ्यायचं, कट करून प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मग आणखीन आपला बॅक जायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुप्स लहान झाली असेल तर मग आपला 2.28 बिटला यायचं, मग ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। केल्यानंतर जे का फोटो चेंज करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे प्रेस करायचं, मग खालच्या बाजूला सेट करायचं। मग जर फोटोला मोठी करायचं फोटोवरती क्लिक करून मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वर पण सेट करून घेऊ शकता, आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी पण करून घेऊ शकता। मोठी केल्यानंतर जसं मी सेट करत आहे, जसं की आणखीन एकदा सांगून देतो मित्रांनो। मग आपलं आणखीन ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे जे का फोटो आहे तुमचे फोटोला ॲड करून घ्यायचं, मग लास्टमधून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे जे का बाकीचे राहिलेले ग्रुप आहे सर्व ग्रुप्समध्ये अशाच प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। ओके मग तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 10.6च्या बिटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटो दिसतील, मग फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मग लास्टमध्ये जाऊन फोटोवरती क्लिक करायचं, आणखीन 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग सेकंड बिटला जायचं, फोटोवरती क्लिक करायचं, फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला आणखीन आपण फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग जसं मी फोटो ॲड करत आहे त्या स्टेपमध्ये मी पण फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। ओके मग मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारचे काय खालची लेअर आहे त्या लेअरला फोटोच्या वरच्या बाजूला ठेवायचं। मग जे काय खालची ग्रुप आहे ग्रुपवरती प्रेस करून वरच्या बाजूला सर्वात वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो, जसं की एकदम छान असे PNG झालेली दिसून जाईल। मग आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। मग आपल्या बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं। मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे पुढे जायचं, म्हणजे काय अशा प्रकारे ह्या लेअर जसं की आपल्या इमोजी PNGच्या लेअर खालच्या बाजूला फोटो दिसत असेल फोटो लेअर, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपला जे का फोटोचा ब्राईटनेस आहे त्याला कमी करून घ्यायचं, जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं। मग आपल्या अशा प्रकारे 50 ठेवून घ्यायचं। मग ब्राईटनेस कमी केल्यानंतर मग आपलं आणखीन बॅक जायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं।
मग आपल्या लेअरवरती क्लिक करायचं, मग डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर इथं पण बॅक जायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर अशा प्रकारे बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय आपण जस्ट फोटो वगैरे ॲड केलेला आहे मित्रांनो, त्या सर्व फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करायचं. जसं की आपला आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. मग आपला अशा प्रकारे 15.12चे बीट लिहायचं. फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपल्या सेकंड फोटोवरती जसं की आणखीन आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपलं आणखीन थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या. आणखीन आपल्या फोर्थ फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मग आपलं आणखीन आपलं अशा प्रकारे मागे यायचं. जसं की आपण मागे येतं त्याच मग आपलं 15.12च्या बिटल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपल्या 17.28च्या बिटल्यानंतर डब्याच्या बिटला यायचं. मग पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपलं आणखीन बिटला यायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. जसं मी करतं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो. करून घेतल्यानंतर मग व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.